गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. जसं की आपण 1 मिनिट ओके. नाव आपण पाहतोय यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. यामध्ये आपण पाहिले की यूजफुल मायक्रोब्स कशा होत्या आणि काही हार्मफुलबद्दल पण पाहिलेलं आहे. त्यामध्ये फंगल स्पेसीज झाल्या, त्यामध्ये काही बॅक्टेरियल स्पेसीजच्या माहिती घेतली. त्याच्यानंतर सांगितलं आहे प्रोटोझॉन्सच्या वगैरे असतात. काही आता अदर पॅथोजन्स बघतो ज्याच्यामध्ये प्रोटोझॉन्स आले. याच्यानंतर काही व्हायरसेस देखील असतात जे बऱ्याचशा डिसीज कॉज करण्यामध्ये ते स्वतः डॉमिनेट करत असतात. ओके. तर त्यामध्ये फर्स्ट डिसीज जो व्हायरल डिसीज बघितला एड्सबद्दल आपण त्याचे मोड ऑफ इन्फेक्शन्स, त्याच्यावरती कशा पद्धतीनं आपण प्रिव्हेन्शन करू शकतो हे पाहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये तसंच सेकंड डिसीज देखील आपल्याला दिलेलं आहे, हेपॅटिटिस. आय थिंक हे मागच्या वर्षी पण झालेले आहेत तुम्हाला डिसीजेस. ओके. तसं तुम्हाला याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नसेल, कारण तुम्हाला ऑलरेडी स्टडी केलेला आहात 8th क्लासमध्ये. त्याच्यानंतर मग आता 9thमध्ये परत आलेले आहेत. तर हा पण एक व्हायरल डिसीज आहे, हेपॅटिटिस ए, बी, सी, डी वगैरे जे आहेत याचे पॅथोजन. हेपॅटिटिस ए, बी, सी, डी वगैरे जे आहेत हे याचं कॉझिटिव्ह एजंट आहे. हा व्हायरस पसरतो कसा, तर कंटामिनेटेड फूड अँड वॉटर हा व्हायरस असा पसरतो. मग काय ट्रीटमेंट करणार, स्प्रेड कसा होतो, तर कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. तर याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय असतील, वॉटर आणि जे फूड आहे तो फ्रेश असला पाहिजे, त्याला व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. मग अवॉइड कंटामिनेशन ऑफ फूड अँड वॉटर, किंवा म्हणू आपण ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर याच्यानंतर म्हणू आपण प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, राईट. हे याच्यावरती प्रिकॉशन्स आहेत, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, राईट. आणि याचं वॅक्सिनेशन पण यूजफुल आहे, जे लहान मुलांना दिलं जातं. हेपॅटिटिस जर झालाच तर वॅक्सिन पण अवेलेबल आहे. लहानपणी तुम्ही बघितलं असेल त्या मुलांना लहानपणी याचं वॅक्सिन ऑलरेडी दिलेलं असतं. तरी देखील जर झाला असेल तर मग तुम्हाला परत वॅक्सिनचं या ठिकाणी अवेलेबिलिटी आहे. तर इन्फ्लुएन्झा थर्ड डिसीज, हा पण एक व्हायरल डिसीज आहे, कारण त्याच्या नावातच आहे. इन्फ्लुएन्झा हा एक व्हायरल डिसीजच आहे. व्हायरल डिसीज हा पसरतोय कसा, कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. स्प्रेड कसा होतोय, कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन असा स्प्रेड होतोय हा. म्हणून आपण याच्यासोबत इन्फेक्टेड पर्सनसोबत, इंडिव्हिज्युअलसोबत कॉन्टॅक्ट अवॉइड करणार. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय असतील याच्यावरती, मग पर्सनल हायजीन म्हणू आपण, पर्सनल केअर त्याला म्हणू. हायजीन मीन्स केअर, स्वतःचं व्यवस्थितपणे केअर करणं, दॅट इज पर्सनल केअर ऑर हायजीन. ओके. हे असणार आहे. सोबतच काय असणार आहे,
हे कॉन्टॅक्ट जे आहे अवॉइड द कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन म्हणू शकतो आपण. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन्स, राईट. हे करू शकतो आपण या डिसीजच्या अगेन्स्ट. याच्यानंतर आणखीन एक डिसीज आहे, तो म्हणजे मिसेल्स अँड चिकन पॉक्स यासारख्या डिसीज. हा पण एक पॅथोजेनिक व्हायरल पॅथोजेनिक डिसीज आहे. हे काय आहेत? व्हायरल डिसीजेस आहेत. व्हायरल डिसीजेस आहे. हा देखील सेम कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन सेम आहे. तर याच्यामध्ये पण आपल्याला काय करता येतं, तोच प्रकार अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. परत म्हणू आपण पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन याचा फायदा काय असतो की पर्सनल हायजीन स्वतःचं जर केअर घेतलं, त्यामध्ये आपण स्वच्छ पाणी पिणं, स्वच्छ फूड वगैरे जे असतं कन्झम्पशन करणं, त्याचं स्टोरेज प्रॉपर करणं, या सगळ्या गोष्टी आल्या पर्सनल हायजीनमध्ये. स्वतःची काळजी, स्वतःचं जे परिसर आहे स्वच्छ ठेवणं, दॅट इज कॉल्ड पर्सनल हायजीन. स्वाईन फ्लू आणि बर्ड फ्लू सारखे पण व्हायरल डिसीजेस आहेत आपल्याकडं. स्वाईन फ्लू अँड बर्ड फ्लू. आज जसा एक व्हायरल डिसीज आलेला आहे कोरोना, तसाच हा काइंड ऑफ डिसीज आहे. हा देखील आपल्याला स्प्रेड होतो कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड ॲनिमल्स म्हणून आपण या ठिकाणी. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड ॲनिमल्स. ओके, हे याचं स्प्रेडिंग आहे. आता मग याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, वॅक्सिनेशन तर अवेलेबल आहेत, पण सोबतच काय आहे की अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड ॲनिमल्स. ज्या स्प्रेडिंग वेज असतात त्या अवॉइड करणं, त्याच्यापासून वाचणं, दॅट इज कॉल्ड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हेच असतात त्याच्या प्रिव्हेन्शन्स. आणि सोबत पर्सनल हायजीन सगळ्यात महत्त्वाचं असते. याच्यामध्ये पर्सनल हायजीन पण घेता येतं. पर्सनल केअर और हायजीन आणि प्रॉपर कुकिंग ऑफ मीट. जे नॉनव्हेज वगैरे खाणारे लोक असतात त्यांच्यासाठी जे मीठ घेतलेलं असतं, मीठ मीन्स मांस जे असतं, चिकन मटन काही असेल, त्याला व्यवस्थितपणे शिजवायचं. अदरवाईज त्यामध्ये कंटामिनेशन असू शकतं, मायक्रोब्स असू शकतात, या व्हायरसेस. हे काय आहे? व्हायरल डिसीजेस आहे. ओके.
Now another viral disease, that is dengue. Dengue, it is also viral disease. हा स्प्रेड कसा होतो? बाईट ऑफ मॉस्किटोजच्या बाईटमुळे पसरणारा हा डिसीज आहे. मग मॉस्किटोज कुठं ग्रो होतात? जिथं जिथं पाणी साठतं, पावसाचं पाणी साठत असेल किंवा आपल्याकडं कुठलंही अस्वच्छ एन्व्हायरमेंट असेल बाजूला सराउंडिंग, तर तिथं आपल्याला ह्याचं मॉस्किटोजच्या ग्रोथ होऊ द्यायच्या नाहीत. इनहिबिट द ग्रोथ ऑफ मॉस्किटोज. हे कसं करू शकता? कीप क्लीन आवर surrounding, avoid standing of rainwater, proper management of sewage. घरगुती जो डोमेस्टिक वेस्ट असतो लिक्विड, तो देखील त्याचं देखील प्रॉपर मॅनेजमेंट असलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी केल्या तर हा मॉस्किटो ग्रो होणार नाही, मॉस्किटो चावणारच नाही, तर हा डिसीज देखील होणार नाही. नाव नेक्स्ट डिसीज इज pneumonia. Pneumonia is a kind of bacterial disease. ओके, हा बॅक्टेरियल डिसीज आहे न्यूमोनिया. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या, त्यानं स्नेझिंग केली, स्पिटिंग केलं, स्कफिंग केलं, तर त्याच्या ड्रॉपलेट्स बाहेर पडतात, जसं कोरोना सिमिलर. त्या ड्रॉपलेट्स जर आपल्या थ्रोटमध्ये नोझल कॅव्हिटीमध्ये एंटर केल्या तर तो बॅक्टेरियल डिसीज स्प्रेड होणार. तर मग आपल्याला याच्यावरती अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, सोबतच वॅक्सिनेशन म्हणू शकतो आपण, हे पण आपल्याला करता येतं. ओके, अजून एक बॅक्टेरियल डिसीज आहे लेप्रोसी. लेप्रोसी एक डिसीज आहे, हा पण कसा बॅक्टेरियल डिसीज, बॅक्टेरियल डिसीजच आहे तो पण. तर हा कसा पसरतो असं म्हणू आपण, प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, खूप काळापासून आपण एखाद्या इन्फेक्टेड पर्सन ज्याला लेप्रोसी आहे त्याच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहिलो तर आपल्याला हा डिसीज पसरतो. ओके, तर आपल्याला याच्यासोबत कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा आहे. अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन.
इन्फेक्टेड पर्सनसोबत कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा आहे. याच्यानंतर अनदर डिसीज दॅट इज कॉलेरा. हा पण कसा एक बॅक्टेरियल डिसीज आहे. बॅक्टेरिया नाव माहिती आहे तुम्हाला, हार्मफुल बॅक्टेरियाबद्दल आपण सांगितलं होतं, विब्रियो कॉलरी. पसरतोय कसा, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. परत तोच आहे, म्हणजे आपल्याला कंझम्पशन ऑफ क्लीन फूड अँड वॉटर. क्लीन कसं, फ्रेशली प्रिपेअर्ड फूड असणार आहे, बॉइल्ड वॉटर असणार आहे, दॅट इज कॉल्ड कंझम्पशन ऑफ क्लीन फूड अँड वॉटर. आपण शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. याच्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे तो म्हणजे मलेरिया. मलेरिया इज अ काइंड ऑफ प्रोटोझोन डिसीज. प्रोटोझोआमुळं होणारा डिसीज, त्यामध्ये एंटामेबा वगैरे असू शकतात. तर हा डिसीज पसरतो बाईट ऑफ मॉस्किटोज. तर मग क्लीन आवर सराउंडिंग. आपल्याला सराउंडिंग तर क्लीन ठेवायचंच आहे, सोबत मॉस्किटोजच्या ग्रोथ अवॉइड करण्यासाठी यूज ऑफ दॅट मॅक्स कॉईल किलिंग to avoid growth of these mosquitoes. Then we have to use cooler fans, okay, during night time, during the sleeping. Then we have to use of net during the sleeping of childs, okay. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मॉस्किटोज बाईट करण्यापासून अवॉइड करायचं आहे. स्टँडिंग ऑफ वॉटर हे पण अवॉइड करू, तर आपल्याला या ठिकाणी मॉस्किटोज कंट्रोल करता येतात. ओके, नाव लास्ट वन डिसीज डॅन्ड्रफ. आहे रिंगवॉर्म आणि स्कॅबीज. ही काही फंगल डिसीजेस आहेत. ओके, स्किन डिसीजेस वगैरे जे असतात त्या पण बऱ्याचशा फंगल डिसीजेस आहेत, फंगल इन्फेक्शनमुळे होतात. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. डॅन्ड्रफ असणं डोक्यामध्ये किंवा त्याला स्किनच्या पॅचेस असतात, रिंगवॉर्म्ससारख्या अशा काही पॅचेस आल्या, स्कॅबीज खरूज वगैरे जे असतं ते, अशा काही डिसीजेस आहेत. ओके, तर या ज्या डिसीजेस असतात ह्या कोणामुळं कॉज होतात, तर या फंगी और फंगल स्पेसीजमुळं कॉज होणारे डिसीजेस आहेत. तर यासाठी आपल्याला काय करता येतं, पर्सनल हायजीन, अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन्स. ओके, तर हे आपण करू शकतो. सो this is about our that box. Means we have completed our chapter number 8, that is useful and harmful microbes. तर हा होता आपला चॅप्टर नंबर 8, म्हणजेच
आपला बायोचा आय थिंक थर्ड ना, थर्ड टॉपिक संपलेला 6, 7, 8. ओके, तर याच्यावरच्या एक्सरसाइज नोट्स चेकआउट करून घ्यायच्या. ओके, चेकआउट करून घ्यायच्या. आज तुम्हाला आजचा फायनल होमवर्क असेल, आजपर्यंतच्या या चॅप्टरच्या नोट्स आज चेक करून घ्यायच्या आणि याच्यावरच्या एक्सरसाइजला तुम्हाला आणखीन 1 दिवस एक्स्ट्रा मिळेल, म्हणजे उद्याला नाही परवाला, म्हणजे काय 6 तारखेला तुम्हाला एक्सरसाइज पाठवायचा आहे. ओके.